पैसे किती बुडाले? हां? बुडाले बुडाले काय? पैसे मिळाले किती? मला उलटं नाही, विचारतो चला. पैसा नव्हता अजिबात नाही. नाही ना? अजिबात. किती मिळायचे तरी? फारच कमी हो. म्हणजे आता नणंद भावजचंच फक्त सांगते. फार फार तर मला 3,000 मिळाले असतील नणंद भावजेसाठी. सुपर ड्युपर हिट पिक्चर. सगळे पिक्चर बरे होते. पण त्या 3,000 ची आजची किंमत किती असेल? 3,00,000 पकडू. असू शकेल. असू शकेल. हां. 3,00,000 म्हणजे फार नाही म्हणता येणार. त्यावेळेला काहीच नव्हते ना. नाही, 3,000 कमीच रक्कम आहे. हं, पण त्या हं, हं, 3,000 ची आजची जर किंमत केली, हं. आजच्या आर्थिक गणितावर हं. 3,00,000 होतील. 3 आपण असं म्हणू. पण 3,00,000 म्हणजे फार नाही ना. ते पण तुम्ही त्या सिनेमाची आघाडीची अभिनेत्री असून. हं, हं. पण म्हणजे ते असंच. म्हणजे ते आणि ते वर्षभर शूटिंग चालायचं. मग ते थोडे थोडके, थोडे थोडके मग ते आले कधी, गेले कधी. हां. असं पैसा नव्हता. पण नाव, फेम, पब्लिकचा ठप्पा आतापर्यंत आहे. हां. पण त्याला तुम्हाला पैसे नव्हते म्हणता तुम्ही. पण त्याबरोबर अजून एक गोष्ट, की त्यावेळेला तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून जावं लागायचं. समजा महालक्ष्मी एक्सप्रेस हं, आहे. हं, हं, हं. मग ते अनुभव तुम्हाला ओळखायचे? हां, ओळखत ओळखायचे असेल. लोकं. हो. कोल्हापूरला जायचं तर कोंडूस्कर हां. बस. हां, मग ते बसमध्ये सहप्रवासी? हां. मग ते बोलाबिलायला यायचे. बोलायला यायचे ना. त्यावेळेला काय हां. काय मोबाईल वगैरे नाही, नव्हते, नाही. काही नाही. फोटो हां, नाही. हां, जास्तीत जास्त सही. हां, सही घ्यायला यायची त्यावेळेला. हां. वह्या, पेन्सिल काय घेऊन बिऊन सही घ्यायला येत होती. मग आणि मग कुठल्यातरी एका पिक्चरमध्ये नर्सचं काम केलं. आपलेच दात आपले ओठमध्ये. नर्स बरोबर आहे. नर्सचं काम केलं होतं मी. ते 2 नर्सेस मला कुठेतरी एका बसमध्ये भेटल्या. "काय आहे तुम्ही असं काय काम केलं?" आणि मी एवढं काही ज्ञान नव्हतं हो. आता रोल होता तसा करायचा ना. म्हणजे सगळ्या काही नर्सेस अशा असतात आणि ती काही नर्सवरती नर्स कोणाच्या प्रेमात पडत नाही असा रोल होता. हां. पण ती ती त्या गाव मंडळीच त्या हो. हिच्या हे होतात. तर त्या दोघी नर्स, "तुम्ही हे का काम केलं?" असं नाही, नर्स अशा नाही का असतात. अरे बाबा ते पिक्चर आहे. तर डायरेक्टर काय सांगेल ते मला करावं लागेल. हां, म्हणजे अशी माणसं. म्हणजे काय मी कोणाच्या गळ्यात पडत होते वगैरे अशातला पण नाही, की बाबा नर्स हे केलं. हां. आता ते पुरुष ते गावातले हे करतायत, तर त्यांना ते पण जरा ते एक ग्रामीण बात असलेली ती विनोदी कथा होती. हां, हां, हां. छान होता तो पिक्चर. छान होतं. हां. धम्माल. सगळेच विनोदी. राज दत्त डायरेक्टर.